Lyrics patterns. गुड इव्हिनिंग. तर आपण स्क्रीन विजिबल आहे का माझी? Yes, teacher. ओके. तर आज आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. लेसन नंबर 10. ओके. प्ले विथ पॅटर्न. Okay. आता पॅटर्न्स तुला माहित आहेत ना? पॅटर्न्स वेगवेगळे हो. डिझाईन्स असतात, त्याला आपण पॅटर्न्स बोलतो. आपले कुठे कुठे दिसतात आपल्याला? इथे दिलेत एक्झाम्पल त्यांनी. पॅटर्न्स अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला पॅटर्न्सनी बनलेल्या काही डिझाईन वस्तू असतात. तर इन एव्हरीडे लाईफ वी सी मेनी पॅटर्न्स. फॉर एक्झाम्पल वी सी, आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण खूप सारे पॅटर्न्स बघतो. तर त्यांनी एक्झाम्पल दिलेत. कुठे कुठे बघतो आपण पॅटर्न्स? आता हे दिले बार्ब वायर. तर बार्ब वायर म्हणजे काय? जी वायर असते आपल्या कंपाऊंड वगैरेला हे केलेली पूर्ण, बघितली असेल ना तू वायर अशी? Yes, teacher. हा. तर कंपाऊंडला पूर्ण वायरनी कधी क्लोज केलेलं असतं, तर तेव्हा ही अशी वायर असते. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर काय दिले? ग्रिल्स ऑफ विंडो. आता या अशा विंडो तुला दिसतात. तू कधी ट्रेन मधून जर ट्रॅव्हलिंग केलं असेल तर ट्रेनच्या ज्या विंडो असतात त्या अशाच असतात, अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या असतात. ओके. तर या अशा ज्या विंडो आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला Yes, teacher. हा. तर या ग्रिल्स ऑफ विंडो, तर या विंडो आहेत, याच्यामध्ये जे पॅटर्न्स दिसतात तुला, हो. दिसतात ना तुला? हे जे पॅटर्न्स आहेत, शेप दिसतात फ्लावर सारखे असे. तर ते Yes. पॅटर्न्स तुला जर ट्रेन मधून तू ट्रॅव्हलिंग केलं असेल तर ट्रेनचे जे विंडो असतात त्याला असे पॅटर्न्स असतात. ओके. Okay. नेक्स्ट इथे दिलं स्नेक. आता स्नेक वर बघ, वरती जे डॉटेड हे आहेत, पॉइंट्स आहेत, ते एक पॅटर्न सारखे आहेत ना? हो. पॅटर्न सारखे दिसत आहेत बघ. तर स्नेक वर जे Yes. दिलेले आहेत त्यांनी, तो एक पॅटर्न आहे. ओके. तर असं रिपीटेड Okay. होणारे जे डिझाईन्स असतात, जी डिझाईन रिपीटेड होते कुठलेही काही, तर त्याला आपण काय बोलतो? पॅटर्न बोलतो. ओके. Okay. त्याच्यानंतर क्वेश्चन काय विचारलंय बघ? लुक अराउंड यू अँड लिस्ट 3 थिंग्स इन विच यू फाइंड सम पॅटर्न. तर तुमच्या आजूबाजूला बघायला सांगितलं आणि तुला ज्या पॅटर्न्स दिसत आहेत, ज्या वस्तू दिसत आहेत पॅटर्न्सच्या, त्या लिहायला सांगितलंय. कुठे कुठे पॅटर्न दिसतं तुला? स्टेअर. Listen, zebra, spray, हा. zebra, crossing, railing on the lake. येस, झेब्रा क्रॉसिंग वर दिसतं तुला. झेब्रावर पण दिसतो, जो झेब्रा अॅनिमल आहे त्याच्यावर असतं. जिराफ अॅनिमल बघितलं असेल, त्याच्यावर पण डॉटेड लाईन्स असतात, पॅटर्न्स दिसतील. ओके. परत तुझे Okay. बाथरूम मधले आपले स्टाईल्स, बाथरूमचे जे स्टाईल्स असतात ते पण एक पॅटर्न मध्ये असतात ना, लावलेल्या. Yes, teacher. हा. Yes, आणि teacher. स्टेअर्स, स्टेअर्स बघितले तू? स्टेअर्स आपल्या ज्या जिना असतात, पायऱ्या असतात, ते एका साईडने जर बघितल्या तू स्टेअर्स, तुला बोर्डवर दाखवते मी काढून. Yes, teacher. जे स्टेअर्स असतात असे असे दिसतात बघ. एका साईडने तू बघितलंय तर तुला स्टेअर्स असे दिसतात ना? हो. हा. तर हा सुद्धा एक पॅटर्नच झालाय बघ. पॅटर्न झालाय ना हा. हॉरिझॉन्टल लाईन, नंतर व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन. तर हा सुद्धा एक पॅटर्न झालाय. ओके. आणि Okay. आणि जे स्टाईल्स असतात आपल्या बाथरूम मध्ये, कधी कधी स्टाईल्स बघ, डिझाईन्स कधी अशा असतात, जॉईन करून असतात ना, हो. तर हा एक पॅटर्न झाला. ओके. Okay. त्याच्यानंतर काय क्वेश्चन विचारलाय? ड्रॉ सम पॅटर्न्स विच हॅव यू फाउंड अराउंड युअर सेल्फ. तर तुम्हाला आता पॅटर्न ड्रॉ करा सांगितलं तुमच्या आजूबाजूला, जो पण तुम्हाला दिसले ते पॅटर्न्स. हो. हा. तर कुठले कुठले ड्रॉ करू शकतेस तू? झेब्रा Zebra. क्रॉस, हा, झेब्रा क्रॉसिंगचे करू शकते असे. झेब्रा क्रॉसिंगचे करू शकतेस. नेक्स्ट स्टेअर वाला आता मी दाखवला, तो सुद्धा तू करू शकतेस. ओके. Teacher. Okay.
अजून काय स्टाईल्स मी दाखवलं ते वाला करू शकतेस तू. ओके टीचर. ओके. आणि असं जर साडीवरची डिझाईन वगैरे, पडद्यावरची डिझाईन, कर्टनवरची डिझाईन सुद्धा तू दाखवू शकतेस. असं ओके. काहीतरी पॅटर्न. ओके टीचर. ओके. ओके. नेक्स्ट. हॅलो. इथे एक गर्ल आहे, ती काय सांगते ती बघूया. हॅलो, आय एम पल्लवी. आय लिव्ह इन जयपूर. माय सिटी इज नोन फॉर क्लोथ्स विथ ब्लॉक प्रिंट्स. हॅव अ लुक ॲट सम ऑफ द ब्लॉक प्रिंट्स डिझाईन मेड बाय माय मदर. बघा, ही जी पल्लवी आहे ती कुठे राहते? जयपूरमध्ये राहते. आणि जयपूर सिटी तुम्हाला माहिती आहे की ही म्हणजे कपड्यांसाठी खूप फेमस आहे. आणि तिथे ही जी ब्लॉक प्रिंटिंग असते, असे जे प्रिंट असतात ना आपल्या कपड्यांवर, तर त्या प्रिंटसाठी ती जी सिटी आहे, ते शहर एकदम फेमस आहे. ओके. आणि ती बोलते की माझ्या मम्मीने काही ब्लॉक प्रिंटिंग केलेले आहेत घरी, ते तुम्ही त्याचे डिझाईन्स बघा. आता इथे बघा डिझाईन्स तिने दाखवले. हा एक कपडा आहे आणि त्याच्यावर त्यांनी ब्लॉक प्रिंट केलेली आहे. ओके. तर ओके. आता बघ, ते पॅटर्न मध्ये तुला जी प्रिंटिंग कशी दिसते बघ, पॅटर्न मध्ये दिसते ना, इथे बघ. हा कसा प्रिंट केलेला आहे आणि हा वेगळा प्रिंट केलेला आहे उलट्या साईडने. दिसतंय ना? एक वरच्या अपवर्ड साईड डायरेक्शनला प्रिंट केलेला आहे, हा उलटा त्याचा प्रिंट केलेला आहे. ओके. ओके. तो इथे जो बघ डिझाईन दिसते ना तुला, पिकॉकची डिझाईन दिसते. ती पहिले क्रॉस झालीये, नंतर अशी टर्न झाली. ओके. ओके. त्याच्यानंतर शी मेक्स these designs by using blocks again and again. One day I got hold of the blocks and made a beautiful design. तर ती काय बोलली की तिची मम्मी रोज ते ब्लॉक यूज करून रोज डिझाईन तयार करते. एक दिवस मी काय केलं, मी सुद्धा ते ट्राय केलं डिझाईन करायचं. तर तिने बघा कसे प्रिंट केलंय डिझाईन. फ्लावर केलंय बघा, एक पहिले वरच्या साईडला आहे अपवर्ड डायरेक्शनला, नंतर तिने उलट प्रिंट केलंय. दिसतंय ना? येस टीचर. हा, तर असं तिने पॅटर्न तयार केलं. पॅटर्न बघ कसा तयार झालाय. एक वरच्या अपवर्ड डायरेक्शनला, एक डाऊनवर्ड डायरेक्शनला, एक अपवर्ड डायरेक्शनला, एक डाऊनवर्ड डायरेक्शनला. ओके. ओके. तर इथे विचारलंय तुम्हाला क्वेश्चन बघा. यू विल सी दॅट दिस डिझाईन हॅव बीन मेड बाय युझिंग द सेम ब्लॉक इन डिफरंट वे. कॅन यू सी द पॅटर्न इन द वे इच ब्लॉक इज रिपीटेड. तुम्हाला याच्यामध्ये पॅटर्न दिसतोय का आणि कसा पॅटर्न तिने यूज केलाय ते विचारलंय. I तर काय can. I. Yes, I can see that one block in plane upward and next is printed downwards. हा, डाऊनवर्ड डायरेक्शन. देन द सेम इज रिपीटेड. Okay. रिपीट झालेलं आहे, फक्त तिने काय केलंय, एक वरच्या साईडने यूज डायरेक्शनने काढलंय आणि एक जो खालच्या डायरेक्शनने प्रिंट केलंय. ओके. Okay. नेक्स्ट. पिक्चर इन अ पॅटर्न. बघा, आय हॅव मेड सम पॅटर्न्स ऑफ द पिक्चर. आय हॅव यूज फॉर अ रूल फॉर इच पॅटर्न. आता ही जी गर्ल आहे ती बोलते मी काही पॅटर्न्स तयार केलेले आहेत पिक्चरचे, आणि मी जो पॅटर्न तयार केला त्याच्यासाठी एक रूल आहे. काय रूल आहे? द रूल फॉर दिस पॅटर्न इज देअर इज अ वन गर्ल आफ्टर एव्हरी 2 बॉयज अँड देन इट इज रिपीटेड. आता याच्यामध्ये बघ, हा जो पॅटर्न दिसतोय याच्यामध्ये काय रूल आहे? 2 बॉयज नंतर एक गर्ल असणार. ओके. दिसलेत Okay. ना तुला? 2 बॉयज आहेत, नंतर एक गर्ल आहे, 2 बॉयज आहे, एक गर्ल आहे. आणि हा जो पॅटर्न, हा जो रूल आहे तो काय होतोय? रिपीट होतोय. त्यालाच जो रिपीट होतो त्यालाच आपण पॅटर्न बोलतो. ओके. तर आता इथे बघ, 2 बॉयज आहे, एक गर्ल आहे, परत रिपीट झालं. 2 बॉयज, एक गर्ल, 2 बॉयज. आता काय येणार याच्यानंतर? 2 बॉयज नंतर एक girl. हा, एक गर्ल, परत 2 बॉयज, एक गर्ल. तर असा जो पॅटर्न आहे तो रिपीट होतोय. ओके. Okay. नेक्स्ट. त्याच्यानंतर दुसरा पॅटर्न काय बघ. इन दिस पॅटर्न देअर इज अ वन ॲरो अप अँड वन डाऊन. आता हा दुसरा ॲरोचा पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय बघ, एक ॲरो अपवर्ड डायरेक्शनला आहे, वरती आहे, दुसरा डाऊन वाला ॲरो त्यांनी यूज केला. ओके. अप डाऊन, Okay. अप डाऊन, अप डाऊन. आता इथे लास्टला डाऊन आहे, त्याच्यानंतर कुठला ॲरो येईल? Up. अप.
ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आता प्रॅक्टिस टाइम दिलेला आहे. फिगर आउट द रूल फॉर इच अँड कंटिन्यू द पॅटर्न. ओके, आपल्याला हा जो खाली दिलेला आहे तो पॅटर्न कम्प्लीट करायचा आहे आणि त्या पॅटर्नला कुठला रूल आहे तो सुद्धा सांगायचा आहे. ओके, Okay. आता फर्स्ट तुला कुठला पॅटर्न दिसतोय, काय दिसतंय त्याच्यामध्ये तुला? एक पॉट आहे, एक ब्ल्यू कलरचा पॉट आहे, दुसरा रेड कलरचा पॉट आहे. ब्ल्यू रेड, नंतर कुठला येणार? Blue red. यस, तर रिझन रूल काय येणार फर्स्ट साठी? द पॉट कलर इज अल्टरनेट रेड अँड ब्ल्यू. ओके, Okay. तर काय होतंय अल्टरनेट कुठले पॉटचे कलर अल्टरनेट कुठला आहे? पहिले ब्ल्यू आहे, नंतर रेड आहे, ब्ल्यू आहे, रेड आहे, नंतर ब्ल्यू रेड. ओके, नेक्स्ट Okay. नेक्स्ट काय दिलंय? ए ए बी, ए ए बी, काय येणार पुढे? AAB. The game rule is repeated by 2A and 1B. येस, टू ए, टू टाइम्स ए फॉलो बाय बी, असं पण देऊ शकतेस. ओके, Okay. नेक्स्ट नेक्स्ट काय दिलंय? आता इथे फ्लावर आहे का, तर फ्लावरचे पेटल्स दिलेत. तर पहिलं बघ, एकच वन पेटल दिलाय, नंतर 3 पेटल दिले, नंतर 5 पेटल दिले, परत रिपीट केलं त्यांनी 1 3 5, मग त्याच्यानंतर काय येणार? 1, 3, 5. येस, It it it's the pattern. The number of values increase from 1 to 3 and to 5 and to 5. After that, the square it repeated. ओके, तर असं पण लिहू शकते, इन द फर्स्ट ब्लॉक 1 फ्लावर पॅटर्न इज ड्रॉन अँड देन 3 ड्रॉन अँड देन 5 पेटल्स ड्रॉ. ओके, हॅलो, माझा आवाज येतोय? Yes, teacher. ओके, त्याच्यानंतर काय दिलंय? एक स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये त्याचे पार्ट केलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये जो ट्रायंगल आहे बघ ब्ल्यू कलरचा, तो एक बघ कसा रोटेट झालाय तो, एक अपवर्ड साईडला आहे, नंतर तो लेफ्ट साईडला गेलाय, नंतर तो परत डाऊनला गेलाय, नंतर तो राईटला गेलाय. ओके, Okay. त्याच्यानंतर कुठे येणार परत तो? वरती मग राईट टॉपला साइड येईल. हा, मग लेफ्ट साईडला येईल, लेफ्टला उलटा लेफ्ट फिरतोय तो. हा, लेफ्टला येईल मग डाऊन साइडला येईल आणि मग राईट साइडला येईल. यस, तर हा अँटी क्लॉकवाईज नी फिरतो. अँटी क्लॉकवाईज म्हणजे आपला घड्याळ कसा फिरत असतो? क्लॉकवाईज. ओके, आपला घड्याळ जसा फिरतो सरळ गोल, त्याला बोलतात क्लॉकवाईज. आणि हा कसा फिरतोय बघ, तुला बोर्डवर दाखवते मी. येस टीचर. बघ, आपला जो क्लॉक असतो ना, तो कसा फिरतो? असा फिरतो ना तो. हो. हा, पण हा जो तुला पॅटर्न दिलाय तो कसा फिरतोय? असा फिरतोय उलटा, येस बरोबर? टीचर. हा, तर येस. याला बोलतात अँटी क्लॉकवाईज. याला बोलतात अँटी क्लॉक. आणि हा क्लॉकवाईज, हा क्लॉक सारखा फिरतो, त्याला बोलतात क्लॉकवाईज. आता त्याच्यामध्ये जे पॅटर्न दिलेले आहेत स्क्वेअर मध्ये, तो पहिले कुठे आहे? इथे कलर आहे. ओके, इथे येतो, इथे आहे ओके. ना ब्ल्यू कलरचा. नंतर तो कुठे गेला? इथे हा, लेफ्ट साइडला. हा, लेफ्ट साईडला गेला, इथे गेला. मग तो कसा फिरला? असा फिरला ना. हो. परत मग तो कुठे आला? इथे आला, असा डाऊन आला. साइड. हा, मग तो कसा फिरतोय? उलटा फिरतोय, त्याला बोलतात अँटी क्लॉकवाईज. ओके, ओके. तर काय लिहिणार तू पहिले? द ब्ल्यू ट्रायंगल appears appears इन द टॉप. पहिले कुठे आहे तो ब्ल्यू ट्रायंगल? टॉपला आहे, वरती आहे, नंतर लेफ्टला आहे, नंतर डाऊनला आहे, नंतर राईटला आहे. ओके, टीचर असे येईल ना, इन दिस पॅटर्न द ब्ल्यू कलर इज मूविंग अँटी क्लॉक्स इन येस ऑफ 1. येस, मुव्हिंग अँटी क्लॉक. आता मी तुला सांगितलं ना मुव्हिंग अँटी क्लॉक. ओके. त्याच्यानंतर काय दिलंय बघ, हाफ सर्कल आहे तिथे, ते कसे मूव्ह होत आहेत बघ. पहिले तो असा आहे सरळ,
नंतर तो उलटा असा झाला, राईटला थोडा हो. काय झाला, तो राईटला रोटेट झाला, परत तो डाऊन, परत राईटला रोटेट झाला. मग हा कसा फिरतोय, क्लॉकवाईज. ओके. कसा फिरतोय तो, बघ तुला क्लॉक. बोर्डवर दाखवते. आता असा कसा ड्रॉ केलाय तो, असा आहे ना, ओके. एक मिनिट, ओके सॉरी, उलटा ड्रॉ केला मी. असा आहे ना तो, यस टीचर. हा तो कसा झाला मग आता, असा झाला. येस. येस. आणि नंतर परत उलटा असा झाला. मग तो कसा फिरतोय, पहिले इकडे आला, नाही पहिले असा सरळ आहे, सरळ होऊन परत तो असा आला, मग परत असा फिरला, फिरला ना, तर तो हो. कसा फिरतोय, क्लॉकवाईज फिरतोय, क्लॉक सारखा फिरतोय. मग त्याला काय बोलणार, द ऑब्जेक्ट रोटेड क्लॉकवाईज. टीचर असं पण येईल ना, इन दिस पॅटर्न द फिगर इज रोटिंग क्लॉकवाईज इन स्टेप ऑफ 1. यस. नेक्स्ट, आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॅटर्न बघ काय, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग, नाईट, मॉर्निंग. आफ्टरनून, इव्हिनिंग, नाईट. यस. तर हा रोजचा आपला सिक्वेन्स दिलेला आहे त्यांनी. सकाळी मॉर्निंग, मग इव्हिनिंग, आफ्टरनून, मग इव्हिनिंग, मग नाईट, परत मॉर्निंग होते. ओके, ओके. कळाले, हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे घरी होमवर्क मध्ये, कळाले का? येस टीचर. येस. आता नेक्स्ट आहे ग्रोविंग पॅटर्न्स. ओके, त्याच्यामध्ये बघ काय ओके. सांगितलंय, आय हॅव मेड अ न्यू पॅटर्न. जी गर्ल आहे ती काय बोलते, मी आता न्यू पॅटर्न तयार केलाय. काय पॅटर्न तयार केलाय तिने, बघ एक सर्कल काढलाय, ओके, ओव्हल शेपचा. त्याच्यामध्ये फर्स्ट काय, डाऊनवर्ड डायरेक्शनला एरो आहे. ओके, खालच्या साईडला आहे ना एरो. नंतर कुठल्या साईडला आहे, अपवर्ड अपवर्ड. साईडला आहे, अपवर्ड आहे. परत काय, डाऊनवर्ड साईडलाच एरो आहेत, पण किती एरो झाले, 2. नंतर किती, डाऊन अपवर्डला 2 एरो, 2 एरोज. परत डाऊनवर्डला 3 एरो, अपवर्डला 3 एरो. आता डाऊनवर्डला किती एरो येतील, 4 एरो, अपवर्डला 4 एरो, डाऊनवर्डला 5 एरो, अपवर्डला दॅट्स इट. पण दोन्ही डाऊन असं येणार ना. एक मिनिट, मी ड्रॉ करून दाखवते. 1 2 3 4 5 6 7. देन 7 8. आता फर्स्ट काय त्यांनी सांगितलंय, डाऊनवर्ड साईडला 1 एरो आहे, मग अपवर्ड साईडला 1 एरो आहे. आता डाऊनवर्डला 2 एरो जातील, अपवर्डला सुद्धा 2 एरो जातील, परत डाऊनवर्डला 3 एरो जातील, अपवर्डला 3 एरो जातील, डाऊनवर्डला 4 एरो जातील आणि अपवर्डला 4 एरो जातील. परत त्याच्यानंतर आता परत काय होणार, 5 एरो डाऊनवर्ड. येस टीचर. कळालं. येस टीचर. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, आणि नंतर काय, बट दिस पॅटर्न कीप्स ऑन ग्रोइंग, इट डज नॉट रिपीट. मग हा जो पॅटर्न आहे हा ग्रोइंग पॅटर्न आहे, हा रिपीटेड पॅटर्न नाहीये. कसा पॅटर्न आहे, रिपीटेड नाहीये, ग्रोविंग आहे. ग्रोविंग म्हणजे काय, याच्यामध्ये काय होतंय, जो एरो आहेत ते काय होत आहेत, ऍड होत आहेत ना, वाढतायत ना, इन्क्रीज येस. होत आहेत ना. हा, म्हणून त्याला काय बोलतात, ग्रोइंग पॅटर्न. सो व्हॉट इट डज हॅव अ रूल. मग याच्यासाठी रूल काय, कॅन यू सी द रूल अँड कंटिन्यू द पॅटर्न. तर यस, द पॅटर्न इज दॅट द नंबर ऑफ एरो ग्रो बाय 1 every 2 oval. The first 2 oval have a 1 arrow. The next 2 have a 2 arrow, and so on and so forth. Also, in each set of 2, the first oval has a downward arrow and next has a upward arrow. Okay. टीचर असं येईल ना, इन दिस पॅटर्न द नंबर ऑफ मेक्स इन द ओव्हल is growing upward. After upward make the figure get inverted. Yes, चालेल. ओके टीचर. नेक्स्ट, आता त्याच्यानंतर काय दिलंय आपल्याला, काही पॅटर्न दिलेले ते कम्प्लीट करायचे. ओके,
ओके. तर ट्राय दिस ऑल्सो. आता बघ त्याच्यामध्ये काय दिसतं तुला? एक्स स्क्वेअर आहे, नंतर किती स्क्वेअर झाले? 4 स्क्वेअर 4. झाले. हा, 4 च्या नंतर किती झाले? 5. 5 झाले. 6. 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले बघ. 9 हो. आतमधले काउंट करायचे स्क्वेअर आपल्याला. बघ हा जो पहिले छोटा स्क्वेअर आहे, ओके, त्यानंतर एका स्क्वेअर मध्ये 4 पार्ट्स केले, नंतर एका स्क्वेअर मध्ये किती झाले पार्ट? 9. ओके. ओके. आता 9 नंतर कुठला येईल? आता बघ 1 नंतर 4, 4 नंतर 5 6 7 8 9. टीचर. येस टीचर. हा, तर याच्यानंतर कुठला पॅटर्न येईल? 16 ब्लॉक्सचा टीचर येईल. टीचर 16 ब्लॉक्सचा येईल. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9. एक 16. मिनिट. 1 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 पॅटर्न आहे. 9 नंतर इथे 3. इथे किती ऍड केले? 1 मध्ये किती ऍड केले त्यांनी? 3 ऍड केले म्हणून 4 झाला. ओके. या 4 मध्ये त्यांनी 5 ऍड केले म्हणून 9 झाले. आता या 9 मध्ये जर तू 6 ऍड केले, 9 मध्ये 6 ऍड कर, किती येतात? 10 11 12 13 14 15 16. 6 15च येतात. 6 ऍड करायचे ना आपल्याला. हो. हा, मग इथे काय येणार? 15 होणार ब्लॉक. ओके. नंतर 15 मध्ये आता तू किती ऍड करणार? 7. 7. मग 15 मध्ये 7 ऍड केल्यावर किती होतील? 22. 22. हा, मग 22 एक मोठा असा स्क्वेअर काढायचा, त्याच्यामध्ये 22 डिवाइड झालेले स्क्वेअर दाखवायचे. ओके. तर इथे ओके. काय केलं त्यांनी? कसं पॅटर्न झालाय हा तयार? तर काय केलं त्यांनी? जो बॉक्स आहे पहिला स्क्वेअर, त्याच्यामध्ये जो 1 आहे त्याच्यामध्ये, आणि इथे किती आहेत? 4 आहेत ना. हो. तर या 1 याच्यामध्ये त्यांनी 3 ऍड केले, तर त्या इथं आपल्याला 4 भेटले. ओके. आता इथे किती आहेत? 9 आहेत ना. हो. तर या 4 मध्ये त्यांनी 5 ऍड केले. ओके. ओके. एक मिनिट. इथे 5, त्याच्या इथे 3 ऍड केले, इथे 5 ऍड केले. इथे 2 नंबर्स 3 नंतर 4 5. 3 4 5 आणि इथे 9 आहे. मग 6 7 येईल. 9 प्लस 7. येस, तू बरोबर बोलवते. 16 येतील. आणि मग नंतर 16 मध्ये 8 ऍड केले. 16 मध्ये किती ऍड करणार? 8 9 ऍड करणार. आणि मग तो मग नेक्स्ट पॅटर्न आहे. मग किती? 28 ना टीचर. पहिले आपण काय केलं? 3 ऍड केले ना 1 मध्ये, तेव्हा हो. 4 आले. आणि मग नंतर आता 5 ऍड केले, मग 9 आले. मग 5 नंतर 7 ऍड करायचे, कारण इथे 2 नंबरने इन्क्रीज केलंय. 3 ओके. 5 5 नंतर 2 ऍड केल्यानंतर काय तर 7 7 मधून 7 मध्ये 2 ऍड केलं 9. 9 मध्ये 7 ऍड केल्यानंतर काय तर 16. ओके. ओके. आणि 16 मध्ये 9 ऍड केलं तर किती येतील? 26. 26. येस, 26. मग असा पॅटर्न तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये बघायचं काय नेक्स्ट. आता त्याच्यानंतर ट्रायंगलचं पण बघ काय केलं त्यांनी. 1 1 2 3 4 ऍड झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9. सेमच आहे, तसंच करायला लागेल. ओके टीचर. Yes. त्याच्यानंतर काय केलंय? हा पॅटर्न कसा आहे? स्ट्रेट लाईन. नंतर लाईन्स इन्क्रीज केलेत त्यांनी. बघ, लाईन वाढत चालल्यात ना. पहिले 1 लाईन आहे, नंतर 2 लाईन आहे,
नंतर 3 लाईन्सचा ट्रायंगल बनलाय, 4 लाईन काढले, मग 5 लाईन काढायचं, मग 6 लाईन काढायचं, मग 7 लाईन. ओके. ओके तर लाईन तसे जॉईन करा, एक एक लाईन इन्क्रीज करत जायची, त्याच्यामध्ये वाढवत जायची एक एक लाईन. ओके टीचर. ओके. करता येईल घरी पॅटर्न. येस टीचर. ओके. आता इथे काय दिलंय, माय ओन पॅटर्न्स. आता तुला इथे तुझे स्वतःचे पॅटर्न्स तयार करून लिहायचे. ओके. ड्रॉ करायचे, कुठलेही पॅटर्न चालतील. तर काय कर तू, एक इंक हा वाला ग्रोइंग पॅटर्नचा एक काढ. ओके. नंतर आपण जे हे शिकलो रूल रिपीटेड वाले पॅटर्नचे तू काढू शकते. ओके टीचर. 4 सांगितलेत ना, तर टू काय कर, 2 ग्रोइंग पॅटर्न वाले ड्रॉ कर आणि 2 रिपीटेड पॅटर्न वाले ड्रॉ कर. ओके. ओके तुझे सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके टीचर. नेक्स्ट, आता नेक्स्ट आहे नंबर पॅटर्न. नंबर पॅटर्न आपण नेक्स्ट क्लास मध्ये कंटिन्यू करूया. ओके. ओके टीचर. कारण आता खूप सारा होमवर्क आहे ना. येस टीचर. हा, तर आजचा होमवर्क काय आहे, पेज नंबर 144 वरचे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. नंतर 145 वर एक क्वेश्चन आहे, तो लिहायचा आहे तुला. 146 वरचे क्वेश्चन्स लिहायचे आहेत, टीचर प्रॅक्टिस टाइम. टीचर ते ती पल्लवी बोलते ते लिहायचे आणि ते पॅटर्नही लिहायचे ना. कुठलं नाही, तिचा डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालेल, म्हणजे तो डायरेक्ट क्वेश्चन लिही, कॅन यू सी द पॅटर्न इन द वे, आणि त्याचा आन्सर लिही, कन्व्हर्सेशन नको लिहू. ओके टीचर. आणि फक्त नंतर प्रॅक्टिस टाइम सगळा सॉल्व कर आणि ग्रोइंग पॅटर्नचं सॉल्व कर. पेज नंबर 148 पर्यंत सगळं सॉल्व करायचं. ओके टीचर. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नंबर पॅटर्न कंटिन्यू करूया. ओके. ओके टीचर. चालेल, मग आपण इथेच थांबूया. बाय टीचर. बाय बाय. बाय टीचर.